रामकृष्ण हरी माऊली. रोजच्या प्रमाणे आम्ही आज पण रानात गेलो होतो आणि आज माझी आई पण रानामध्ये आली होती आणि मी, माझी आई आणि पप्पा गेलो होतो रानामध्ये. पेरूमधलं गवत काढायचं होतं आणि दिवसाची लाईट होती बघा. माझ्या आजीने तिच्या उसाला आणि मक्याला पाणी सोडलं होतं. पाणी चाललं होतं बघा इकडच्या साईडला आणि माझ्या पप्पाने पण पाणी सोडलं होतं आणि मागून आई येते बघा माझी. आम्ही तिघं पण गेलो होतो आणि बघा पेरूच्या बागेजवळ आले होते मी आणि तिथं दिसलं त्या लाईनमध्ये पाणी साठलं होतं. पाणी जास्त झालं होतं बघा. पप्पाला घरून शेतामध्ये यायला थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळं पाणी त्या लाईनमधून बाहेर निघलं होतं आणि पेरूला पण पाणी चालू होतं बघा. ड्रिपच्याद्वारे पाणी सोडायला चालू होतं आणि पेरूचे जे लाईनी आहेत ते पण पूर्ण थंडगार झाल्या होत्या. गवत काढायला तर तसं येत होतं आणि आम्ही आता गवतच काढायला आलो होतो याच्यामधलं. आणि इकडं बघा माझी आई आहे, तिनं सेपरेट लाईन धरली होती गवत काढायला आणि इथं आम्ही न लावता हे बघा वांग्याची रोपं उगवली होती. म्हणजे जेव्हा आमचा या रानामध्ये ऊस होता तेव्हा आम्ही ऊसामध्ये वांगी लावली होती आणि त्याचंच बी पडलं होतं आणि ते वांग्याची रोपं आली होते. जेव्हा आम्ही या लाईनमधलं गवत काढत होतो ना तेव्हा आईला दिसली होती आणि छोटी रोपं असतानाच आईला लगेच समजलं होतं ती वांग्याची रोपं आहेत. म्हणून आईने गवत काढताना ती वांग्याची रोपं उपसली नव्हती, तशीच होती. आणि आपल्या रानात पण बघा किती भाज्या आले. चिगळ्याची भाजी आहे, तांदूळसा, माठाची भाजी आहे. अशी भाजी दिसली ना गवत काढताना आम्ही ठेवत असतो, कारण नंतर दिदीला वगैरे द्यावं लागते पुण्याला भाजी. त्याच्यासाठी आम्ही गवत काढताना ही भाजी काढत नाही. शेतातल्या भाज्या अशा बिनफवाऱ्याच्या खाल्लेल्या खरंच खूप शरीरासाठी चांगलं असतं, त्यासाठी आम्ही ठेवत असतो. आणि इकडं मम्मी पप्पा आहेत बघा माझी. काय करत होते काय माहिती, गवताचंच काय तर बघत असतील आणि मी पुढं आले होते आणि मी इकडं माझी लाईन धरली होती बघा गवत काढण्यासाठी. त्या दिवशी पण मी या लाईनीमधलं गवत काढलं होतं, पण पूर्ण झाली नव्हती माझी लाईन. गवत खूप दाट होतं त्याच्यामध्ये. पेरूची रोपं पण दिसत नव्हती, किती दाट गवत आहे बघा. अजून तर गवत काढायचं भरपूर राहिलं आहे बागेमधलं आणि आता औषध फवारल्यावर वगैरे ते गवत मोठं होत चाललं आहे. ते लवकर लवकर काढून घ्यावं लागणार आहे आता आम्हाला आणि म्हणून आज मी, मम्मी, पप्पा तिघं पण गेलो होतो. रोज तर मी आणि पप्पा जातो, पण आज आई आली होती. आणि बघा इकडं पुढं मम्मी पप्पा यायला लागले ते माझ्याकडे गवत काढायला. त्या दोघांनी सेपरेट लाईन धरायला चालू केलं होतं आणि मी पण माझी लाईन धरली होती. आणि बघा ते इकडं गवत काढत आहेत. त्यांच्या पण लाईनीला खूप जास्त गवत होतं आणि माझ्या पण. आणि नंतर परत आमचं गवत काढून झालं बघा आणि आम्ही घरी चाललो होतो. खूप गवत काढलं होतं आणि पप्पा गवत गुरांच्या गोठ्यामध्ये घेऊन गेलं होतं शेळ्यांना टाकण्यासाठी. आणि परत आम्ही घरी येणार होतो आणि बघा पाणी जास्तच लाईनच्या बाहेर आलं होतं बघा. पप्पानी पाणी सोडलं होतं, ते दार फुटून पाणी बाहेर आलं आहे आणि जिथं पाणी येतं आहे तिथं गवत जास्त येतं आहे बघा. किती हिरवं गवत आलं आहे तिथं. आणि नंतर आम्ही गुरांच्या गोठ्यामध्ये आलो आणि पप्पा शेळ्यांना वैरण टाकत होतं, शेळ्यांना सावलीला घेत होतं बघा. शेळ्यांची कोकरं घेत आहेत बाहेर आणि इकडून मम्मी पण यायला लागली होती बघा.